रामकृष्ण हरी. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 11 ते 15. तरी तर्पोतोची फरसू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिंधू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंद केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेशनू विघ्नराजू. अर्थ: न्याय दर्शनातील 16 पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशु होय. वैशेषिक दर्शनातील 7 पदार्थांचा सिद्धांत भेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तर मीमांसा दर्शनातील ब्रह्मस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय. वार्तिककारांनी सांगितलेले आणि स्वभावतः खंडित झालेले जे बौद्ध मत आहे ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कमला समान हात आहे. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. गणपतीच्या ठिकाणी ब्रह्मानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे. गुरु शिष्याचा हा सुखसंवाद म्हणजे गणपतीच्या मुखातील दात असून ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दाताचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होय. रामकृष्ण हरी.